नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरचे लाडके खासदार संदीपान भुमरे व पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त N11 हडको येथे इंदुरकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आले होते। त्यांच्या वाणीने N11 हडको परिसर मंत्रमुग्ध झाला होता। या प्रसंगी त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली। कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती। पुष्पाताई भुमरे, वर्षाताई भुमरे, किशोर नागरे, महेश माळवतकर साहेब, राजू हिरेसर, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, मोठ्या संख्येने भाविकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना वर्षाताई ठोंबरे म्हणाल्या की संगीता बोरसेताई व कृष्णा बोरसे हे दाम्पत्य समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतात। त्यांच्या मार्फत विविध उपक्रम राबविले जातात। विशेष करून आरोग्यावर कृष्णा बोरसे यांना कधीही फोन करा, ते 24 तास उपलब्ध असतात। कोविडच्या काळातही त्यांनी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले होते। तसेच इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाने आम्ही सर्व मंत्रमुग्ध झालो। संगीता वर्षी या व कृष्णा बोरसे यांच्यासह हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते, असे वर्षाताई भुमरे यांनी सांगितले। आभार मानण्यासाठी विनंती करतो। आदरणीय व्यासपीठ तसेच हरिभक्त पारायण महाराज, इंदोरीकर महाराज आणि येथे जमलेले सर्व मान्यवर तसेच नगरसेवक, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि उपस्थित असलेले सर्व कीर्तनप्रेमी, खरंच हा कार्यक्रम 13 जुलैला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी संगीताताई बोरसे हे घेत असतात आणि अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम तुम्ही सर्व ऐकण्यासाठी इथे उपस्थित असतात। त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार मानते, कारण की साहेबांच्या बर्थडेनिमित्त हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो आणि तुम्ही सगळेजण उत्साहाने मला वाटतं वर्षभर बोरसेताई हा कार्यक्रम घेतील याची अपेक्षा करत असतात। आणि महाराज म्हटले आता की वर्षातून तुम्ही मागच्या वर्षी जसे हसला होता त्यानंतर ह्या वर्षी हसला, तर नक्कीच महाराजांच्या वाणीतून आपण हे कीर्तन ज्यावेळेस ऐकत असतो आपण मनातून हसत असतो आणि आपल्या शरीरातले आजार हे कशा प्रकारे बाहेर पडतील हे महाराजांनी आता आपल्याला चांगल्या प्रकारे सांगितलं। आणि नक्कीच महाराज तुम्ही दिलेल्या सूचनांचा आम्ही महिला नक्कीच फॉलो करू आणि पुढच्या तुम्ही कीर्तनाला जेव्हा जेव्हा येताल तेव्हा आमच्या महिलांमध्ये खूप काही बदल झालेले तुम्ही देखील बघताल। आणि खरं तर बोरसेताईंचं मी कौतुक करेल की एवढा छान उपक्रम समाज प्रबोधनाचा कार्यक्रम इथं ठेवून त्यांनी साहेबांचा बर्थडे, दोन्ही साहेबांचा बर्थडे निमित्त हा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी त्यांचं भुमरे पाटील परिवाराकडनं खूप खूप आभार व्यक्त करते। आणि बोरसे काका हे कायम लोकांच्या सेवेत असतात, बोरसेताई सेवेत असतात। रात्री अपरात्री कुणालाही कुठल्याही सेवा, आरोग्याची सेवा असेल, हॉस्पिटलचे कामं असतील, बोरसे साहेब आणि ताई यांना एक जरी फोन केला तरी आपल्या दारात ॲम्ब्युलन्स उभी असते। आणि त्यातलाच एक सगळ्यात महत्त्वाचा क्षण म्हणजे कोरोनाच्या काळात बोरसे साहेबांनी खूप काही लोकांची कामं केली आणि प्रत्येक माणसाला आयुष्यात खूप मोठा संघर्ष करावा लागत असतो आणि हाच संघर्ष करत करतच आपल्याला आयुष्यात मोठं यश मिळत असतं। आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बोरसेताईंना खूप मोठं यश पुढे आयुष्यात मिळणार आहे। त्यामुळे सध्या आपल्याला खूप संघर्ष करावा लागला आणि अशा संघर्षातूनच माणूस यशस्वी होत असतो। आणि आपण नेहमी कष्ट केले तरच, म्हणजे आपण जर कुठलेही कष्ट करत असताना लाज बाळगली नाही तरच आपल्याकडे यश हे येत असतं। आणि जर यश येण्यासाठी आपण जर कष्ट केले नाही, कष्टासाठी आपण लाजलो तर यश देखील आपल्याकडे लाजत असतं। आणि खरंच मी ह्या म्हणजे बोरसेताई आणि बोरसे दादांचं खूप खूप अभिनंदन। तसेच त्यांचं आत्ताच मला वाटतं कुठल्या तरी जिल्हा परिषद समितीवर त्यांचं आरोग्य खात्यातच परत एकदा निवड झाली, कारण की देवालाही माहिती त्यांनी एवढ्या वर्षात किती आरोग्य सेवा लोकांच्या केल्या, म्हणून परत त्यांच्याकडे त्याच गोष्टीसाठी देवाला देखील वाटलं की हा माणूस जर सेवा करत असेल तर परत त्यांच्याकडे आपण हे पद दिलं तर नक्कीच लोकांच्या खूप काही आरोग्याची सेवा ते पूर्ण करतील आणि येणाऱ्या त्यांच्या भविष्यात कायम यश त्यांच्या पाठीमागे असेल एवढीच मी स्वामींचरणी अपेक्षा करते। आणि स्वामींच्या समोर म्हणजे संगीताताईंना अपेक्षा आहे की त्या नक्कीच त्यांचं यश संपादन करण्याचा प्रयत्न करतील आणि यश त्यांच्या पदरात नक्कीच येणार आहे। त्यामुळे आपल्याला हार मानायची नाही, एवढंच मी या क्षणी बोलते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी उपस्थित नगरसेवक महेशजी माळवतकर साहेब, माजी नगरसेवक किशोर नागरे, स्वातीताई नागरे, आमच्या भगिनी आणि
साहेबांच्या मिसेस आमच्या पुष्पाताई भुमरे यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेन की आपण वेळात वेळ काढून आलात. अनिताताई काकडे, आपल्या येवाडकर ताई, दुधेताई, त्याच्यानंतर आमच्या सुलतानीताई, नूतनताई राजपूत, आमच्या भगिनी राजूभाऊ आयरे साहेब, पूनमताई पाटील, सर्व आमचे नितीन पाटील, नितीन नवटाके आणि ज्ञानेश्वर भाऊ शेळके, राहुल भाऊ सोनवणे, सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.